नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। मी भीमराव विठ्ठलराव कुराडे, लोतवाडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती। जागृत कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, जागृत नागरिक। लोतवाडा ते कुटासा मुनगाव रस्ता आमचा शेतीचा रस्ता आहे। या रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्यावरील तिकडले शेतकरी, शेतमजूर यांना जाण्या येण्याकरता खूप मोठा त्रास होत आहे। बाजूच्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावरच काटेरी झुडपे टाकले, कोणी बल्ल्या रोवल्या, दोऱ्या बांधल्या, कोणी काच टाकले। त्यामुळे कित्येक वर्षापासून या रस्त्यासाठी म्हणजे 16/7/2018 रोजी संपूर्ण गावातील 5 ट्रॅक्टर तहसील कार्यालयावर मोर्चा करता गेले होते। त्यावेळेस अधिकाऱ्यांनी ते रस्ता करण्याचे कबूल केले, परंतु अद्यापर्यंत रस्त्याचं अजून कुठलेच असं काम हाती घेतलं नाही। त्याच्यानंतर 19/7/2021 नुसार आम्ही म्हणजे 6 जणांनी कलेक्टर ऑफिस अमरावती इथं 3 दिवस आमरण उपोषण केलं होतं। म्हणजे 15/8/2021 आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं। त्यानंतर आम्हाला लेखी देण्यात आलं तिथून की हा प्रश्न आम्ही मार्गे लावू कलेक्टर ऑफिसमधून। त्यानंतर आम्ही 15/8/21 उपोषण सोडलं। उपोषण सोडल्याच्या नंतर आम्ही पुन्हा दिनांक 22 जुलै 2025 रोजी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं की रस्त्यालगत जे रस्ते अतिक्रमण शेतकऱ्यांनी केलेले आहे, काटेरी झुडपी आहेत, ते तोडून टाका, म्हणजे मोजमाप करून भूमी अभिलेख मार्फत मोजमाप करून तो रस्ता मोकळा करा आणि रस्त्यानं शेतकऱ्यांना वाट मोकळी करणं। पूर्ण हा रस्ता म्हणजे एक 33 फुटाचा रस्ता आहे असं म्हणजे आम्हाला समजलं, परंतु हा रस्ता फक्त 10 ते 15 फूट रस्ता मोकळा आहे, बाकी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। त्यानुसार मी विभागीय आयुक्त साहेब अमरावती, तहसील कार्यालय, तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेब आणि एसडीएम साहेब, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त साहेब, तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, तसेच लोकप्रतिनिधी बळवंत भाऊ वानखडे खासदार अमरावती जिल्हा, तसेच लोकप्रतिनिधी गजाननजी लवटे यांना पण निवेदन दिले, परंतु त्या निवेदनानुसार मला अजूनपर्यंतही अद्यापपर्यंत उत्तर मिळालं नाही आमदार खासदार महोदय यांचं। म्हणजे हे किती कामात निष्क्रिय असतील याचा विचार या जनतेने, शेतकऱ्यांनाच करायला पाहिजे। त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी याच्यावर चौकशी समिती नेमली रस्त्याकरिता। त्याच्यात अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषदचा हा रोड असल्यामुळे जिल्हा परिषदचे उप अभियंता अध्यक्ष आणि सदस्य म्हणून भूमी अभिलेख उप अधीक्षक आणि निवासी नायब तहसीलदार काळेसाहेब हे सचिव, जगदीश मालवादे सदस्य आणि तलाठी इंगळे सदस्य हे यांनी चौकशी समिती स्थापन केली। त्यानंतर ते 29 जुलैला इथं रस्ता मोजणी करता आले। त्या दिवसात खूप पाऊस होता। नंतर मधात त्यांना बरेचदा कॉल केले की तुम्ही या म्हणून, परंतु 14 ऑगस्ट 2025 आले। 14 ऑगस्टला पण भरपूर पाऊस होता। त्याच्यानंतर कॉलवर किंवा मेसेजद्वारे मी बरेचदा माहिती दिली अधिकाऱ्यांना की आता कोरडा आहे, ऊन तापते, मोजणी करून घ्या, परंतु कोणत्याच अधिकारी इथं मोजणी करता आले नाही। आता आज रोजी भूमी अभिलेखवाले अधिकारी आलेत, पण पाऊस आहे म्हणत बाबा आता आमच्या चपला चालत नाही, परंतु जे शेतकरी शेतमजूर या रस्त्यानं टोंग्यावेळे फसत जातात, काट्या चिखलातून जातात, ते दररोज ये जा करायला लागते त्यांना काट्या गोट्यातून, तरी ते शेतीची मशागत करतात आणि हे अधिकारी इथं येऊन चप्पल चालत नाही म्हणून वापस जातात। अशा आमरण उपोषण स्थळी भेट देऊन मी त्यांना म्हटलं की मोजणी करत जेवढं मागे पडत असेल तेवढं पाळत, पण ते म्हणतात की बाबा चप्पल चालत नाही। मग आता असं चप्पल जर चालत नाही म्हणून आता मी या अशा मागणीकरिता आज दिनांक 16/9/2025 या रस्त्यावरच हे आता इथं टाली फसलेली आहे, इथं आमरण उपोषणात सुरुवात केलेली आहे आणि जलत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। इथून जोपर्यंत आता हा रस्ता मोकळा होणार नाही तोपर्यंत मी इथून या उपोषण म्हणजे आंदोलन मागे घेणार नाही।